श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत। चोळीच्या खानापासून तोरण तयार करायचं आहे। हे पहा, हे शिल्लक तुकडे आहेत, याचा वापर करून आपण खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे वेगवेगळ्या कलरचे तुकडे आहेत पिसाचे, त्याचाच वापर करून आपण खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत। चला तर आपण करूया तोरण। हे पहा, हे आपण 4 इंचाची पट्टी कापून घ्यायची आहे। आपल्या दरवाजाचं जे माप आहे त्यापेक्षा आपण 2 इंच जास्त कापड घ्यायचं, म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये त्या कापडाचा वापर करायचा आहे दुमडण्यासाठी। हे पहा, हे मी एक पानाचा आकार इथे कट करत आहे। आपण पिसाचा गुलाबी कलरच्या पिसाचे पानाचे आकार असे कट करून घेणार आहोत। आपण 6 पानाचे आकार इथे कट करणार आहोत। हे पाहू शकता तुम्ही, जरा एक्स्ट्रा कट करायचं, म्हणजे आपण आकार देताना खूप छोटा आकार होणार नाही। या पद्धतीने आपण 6 असे तुकडे कट करून घ्यायचे व याला अस्तर लावण्यासाठी अजून 6 तुकडे कट करून घ्यायचे। हे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने मी हे 6 तुकडे कट करून घेत आहे। खूप सोप्या पद्धतीने जे शिल्लक तुकडे आहेत त्याच्यातच आपण ॲडजस्ट करून ते बसवायचं आहे। हे पाहू शकता। याचप्रमाणे आपण अस्तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे। आपण अस्तरचे सुद्धा 6 तुकडे कट करायचे आहेत। आपल्याला याला अस्तर लावून उलटसुलट करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण अस्तरचे सुद्धा असे 6 तुकडे कट करून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, मी याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती कापडाचे तोरण कसे तयार करायचे हे दाखवलेलं आहे। साडीच्या किनारीपासून तोरण कसे तयार करायचे याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, या पद्धतीने आपण हे 6 तुकडे अस्तरचे सुद्धा कट करून घेणार आहोत। तुमच्याकडे ज्या कलरचं कापड असेल ते तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे गुलाबी कलरचं कापड आहे, त्यामुळे मी त्या गुलाबी कलरच्या कापडाचा वापर करून खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहे। चला तर आपण शिवून घेऊया। हे पहा, ही जी आपण पट्टी कट केलेली आहे ती थोडी कमी पडत आहे, ती एकाला एक जोडून आपण त्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे व ही पट्टी आपण दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायची आहे। खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने हे तोरण आपले तयार होणार आहे। मी आधीसुद्धा लोकरीचे तोरण, मण्यांचे तोरण असे तोरण आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। तोरण वेगवेगळ्या प्रकारचे दाखवलेले आहेत। लोकरच्या तोरणमध्ये पण 4-5 प्रकार दाखवलेले आहेत। मण्यांच्या तोरणामध्ये सुद्धा 4-5 प्रकार दाखवलेले आहेत। साडीच्या लेसचा वापर करून सुद्धा खूप सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत, कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये। हे पहा, हे असं दोन्ही साईडने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। खूप पटकन हे तोरण शिवून होते, कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये, कारण की आपल्याला याला फक्त लेसचाच खर्च आहे। हे कापड आपण ब्लाऊज शिवून जे शिल्लक राहिलेलं आहे तेच घेणार आहोत। हे पहा, हे असे आपण दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे याचे दागे निघणार नाहीत। या पद्धतीने पलटी मारून घ्यायची व टिप मारून घ्यायची, म्हणजे याचे दागे निघत नाहीत। हे असंच आपलं शिवून तयार झालेलं आहे। आपण आता खणाचं जे कापड आहे ते अस्तरच्या कापडाला उलटसुलट करून शिवून घ्यायचं आहे। आपण हा पानाचा आकार तयार केलेला आहे, तो कट करून शिवून झाल्यावरती व्यवस्थित असा आपला पानाचा आकार दिसतो। हे बघा, हे असे कट करून घ्यायचं आहे। साईडने याला कात्री मारून घ्यायची, म्हणजे पानाचा आकार व्यवस्थित दिसतो आपला। आपण याच्यावर दाबटीप देऊन नाही घ्यायची। दाबटीप दिली की आकार चपटा दिसतो, दाबटीप न देता आकार फुगीर दिसतो। हे पहा, या पद्धतीने हे असं वरचं टोक फक्त शिवून घ्यायचं। खूप सुंदर असे हे दाराचे तोरण आपण तयार करत आहोत। हे पहा, हे असे आपण हे तुकडे शिवून घेतलेले आहेत अस्तर लावून। याच पद्धतीने आपण सर्व तुकडे शिवून घ्यायचे आहेत। हे तुम्ही बघू शकता, हा असा तुकडा आपण त्याच्या अस्तरवरती ठेवायचा आहे। कडेने टीप मारायची, राहिलेलं कापड कट करायचं, त्याला थोडी थोडी कात्री मारून घ्यायची, म्हणजे आपला पानाचा आकार हा खूप छान आणि सुंदर दिसतो। हे बघा, या पद्धतीने अशी कात्री मारून घ्यायची, म्हणजे हा पानाचा आकार व्यवस्थित येत आहे। असेच आपण हे 6 तुकडे शिवून घ्यायचे आहेत। आपण हे तयार केलेले सर्व तुकडे आता आपण जे आधी 4 इंचाची पट्टी शिवून घेतलेली आहे त्यामध्ये शिवून फोल्ड करायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही, आपण असं थोडं थोडं अंतर ठेवून हे 6 तुकडे शिवून घ्यायचे आहेत।
तुमच्या दाराचं अंतर जास्त असेल तर तुमची पट्टी जास्त येईल, त्यासाठी तुम्हाला 7 किंवा 8 तुकडे लागतील. माझ्या दाराचं अंतर 31 आहे, त्यामध्ये मी 2 इंच टाकून 33 इंचाची पट्टी घेतलेली आहे व त्याला 6 तुकडे मी शिवून घेत आहे. 6 तुकड्यांमध्ये तोरण हे व्यवस्थित दिसत आहे. हे बघा, हे असे आपण या पट्ट्या सर्व शिवून पानाचा आकार या पट्टीमध्ये व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. आता हा राहिलेला आकार आपण इथे शिवून घेऊया. मी हे 6 पानाचे आकार कट करून शिवून घेतले होते, तेच आपण आता इथे शिवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण आता यावरती हे बघा, हे असं आपलं तोरणाची पट्टी व पानाचा आकार झालेला आहे. ही गोल्डन कलरची लेस आहे, ती आपण या पट्टीच्या दोन्ही साईडने लावायची आहे, खालच्या व वरच्या साईडने लावायची आहे. हे बघू शकता तुम्ही. खूप पटकन आणि सुंदर होणारे दरवाजाचे तोरण घरच्या घरी कसे शिवायचे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा. हे पहा, हे आपण दोन्ही साईडनी ही अशी लेस शिवून घ्यायची आहे. याला आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे लेस याची निघत नाही. हे असं आपण शिवून पूर्ण झालेलं आहे पट्टी. आपण आता हे जे पानाचे आकार आहे त्यामध्ये व्ही आकारामध्ये आपण लेस शिवून घेणार आहोत. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांचा वापर करून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला नक्की आवडतील. खूप सुंदर सुंदर असे गोट तयार केलेले आहेत. हे पहा, असा आपण व्ही आकार संपूर्ण पानांमध्ये देऊन घ्यायचा आहे. आपली ही 6 पानं आहेत, 6 पानांमध्ये आपण हा आकार असा शिवून घ्यायचा आहे. आपण इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे. आपल्याला इथे खर्च फक्त 20 ते 40 रुपये झालेला आहे. आपल्याला लेस ही 4 मीटर लागलेली आहे, त्यामुळे आपला फक्त 40 रुपये हा खर्च झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त अशी लेस वापरू शकता. हे बघा, ही गोल्डन कलरची नाडी आहे. ही नाडी आपण तोरण अडकवण्यासाठी करणार आहोत. हे पहा, या पद्धतीने असं शिवून घेतलेलं आहे. आपण हे 2 साईडला 2 शिवून घ्यायचं आहे. तुमच्या दरवाजाला जर मध्येसुद्धा अडकवण्यासाठी असेल तर आपण इथे 3 नाड्या बसून घ्यायच्या, 2 मध्ये, 1 मध्ये व 2 साईडला. हे पहा, या पद्धतीने हे आपलं तोरण असे तयार झालेले आहे. हे दरवाजाचे तोरण तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.